संजय राऊत काँग्रेसला विकाऊ पक्ष म्हणतात. काँग्रेसनं उत्तर द्यावं. आशिष शेलार यांनी काँग्रेसला हा टोला लगावलाय. राऊतांना दाऊदी स्वप्न पडत असल्यानं सतत ते खंडणी बोलत असतात असा टोला देखील शेलार यांनी लगावला. तर सामनामधील अग्रलेख त्यांच्याच तोंडावर पडला. सामनामधील मोदींवरील टीकेवरून शेलार यांनी राऊतांना हे प्रत्युत्तर दिलंय. मला वाटतं संजय राऊत यांना स्वप्न पडतात ती पूर्णपणे दाऊदी स्वप्न पडत असतील आणि या दाऊदी स्वप्नात राहणारा माणूस खंडणीखोर, आकडेबाजी, गुंडागर्दी यापेक्षा दुसरा विचारच करत नाही. आणि याची दुसरी बाजू अशी आहे की संजय राऊत काँग्रेसला विकाऊ पक्ष म्हणतात. काँग्रेस हा फुटणारा विकाऊ पक्ष आहे हे संजय राऊत यांचं स्टेटमेंट काँग्रेसवर आहे. काँग्रेसच उत्तर द्यावं. आजचा जो अग्रलेख संजय राऊत यांनी लिहिला आहे तो त्यांच्याच तोंडावर पडला आहे. तर या महाराष्ट्रातील संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतल्या मराठी माणसाच्यावर गोळ्या झाडण्याचं काम आणि आदेश हे काँग्रेसचे. सखा पाटील ते मोरारजी देसाई त्या काँग्रेस बरोबर उबाटा सेनेने, उद्धवजींनी, संजय राऊत यांनी हात मिळवणी केली आहे. म्हणून त्या आमच्या मराठी आंदोलकांवर घाललेल्या गोळ्यातून निघालेलं रक्त हे आता संजय राऊतांच्या पक्षापर्यंत पोहोचलेलं आहे.